कानुबाई मातेच्या विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था आणि नदीपात्र स्वच्छतेची मागणी. हिंदू सेवा सहाय्य समितीचे पालिकेला निवेदन. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे नदीपात्रात पाणी नसल्याने श्री कानुबाई मातेच्या विसर्जनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासह विसर्जन स्थळाची स्वच्छता करण्याची मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीने केली आहे. याबाबत नंदुरबारचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार शहरात 16 ऑगस्ट रोजी श्री कानुबाई मातेची स्थापना तर 17 ऑगस्ट रोजी विसर्जन होणार आहे. गजानन महाराज मंदिराजवळील नदीपात्रात मोठ्या संख्येने भाविक विसर्जन करतात. मात्र यंदा नदीपात्र कोरडे असल्याने टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. विसर्जन स्थळी मोठ्या प्रमाणात गवत आणि कचरा असून 14 ऑगस्ट पूर्वी जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, उज्ज्वल राजपूत, पंकज मुसळे, संदीप राजपूत, विनायक राजपूत आदी उपस्थित होते. श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कानुबाई मातेची स्थापना ही नंदुरबार शहरामध्ये होत असते. यावर्षी निसर्गाच्या आपल्यावर अवकृपा म्हणावी की यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आतापर्यंत तरी आहे. ऑगस्ट महिना येऊन ठेपला तरी सुद्धा अजून अपेक्षित असा पाऊस पडलेला नाहीये. आणि त्यात आता कानुबाई मातेचा उत्सव, ज्या ठिकाणी नंदुरबार शहरातील बहुतांश कानुबाई मातेचं विसर्जन हे गजानन महाराज मंदिरा शेजारील नदीपात्रामध्ये होत असतं. आज सकाळी त्या ठिकाणी पाहणी केली असता तर नदीपात्रामध्ये पाणीच नाहीये. की 16 ऑगस्ट पर्यंत त्या नदीपात्रामध्ये पाणी न आल्यास आपण टँकरने त्या ठिकाणी पाणी पुरवठा करून त्या ठिकाणी कानुबाई मातेचं मुखवट्याचं जे विसर्जन असतं म्हणजे त्या ठिकाणी मुखवट्यांचे धुतली जातात त्या ठिकाणी, तर ते म्हणजे विसर्जन. तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी विसर्जन होतं ज्या नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाण आहे ती संपूर्ण जेसीबीने स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे दररोज त्या ठिकाणी काही लोक जे मास्कचे तुकडे आहेत किंवा घाण आहे ती त्या नदीपात्रामध्ये टाकतात, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.